सो हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही लवकर निघालो ऑफिसमधून. शुभीने मला पिक केलं. आता आम्ही वटपौर्णिमेचं थोडंसं सामान घेऊन घरी जाऊन रेडी होऊन भेटू तुम्हाला. आणि आम्ही थोडीफार शॉपिंग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. ॲक्च्युली आमचा प्लॅन नव्हता वटपौर्णिमा सेलिब्रेट करायचा, कारण की देर वेर व्हेरी मच हाय चान्सेस की मला येणार होते पिरियड्स. तर अजूनपर्यंत आले नाही, म्हणून आम्ही एंड मोमेंटला प्लॅन चेंज करून विचार केला वाय नॉट, बिकॉज इट इज फर्स्ट. ओके बाय. तर आम्ही पोचलो आहो मधुरमध्ये. ये ना, तू पण ये. तर आपल्याला वटपौर्णिमेची थाली मिळणार असं बोलले. डायरेक्ट बघूया मिळते काही कसं काय. इथे माळा नाहीये. हम्म? चोरला अजून आता सगळं पूजेचं हा? सामान बाकी आहे. पूजेचं सामान सगळं बाकी Present आहे. मंदिर का? आणि इकडे तर खूपच सुंदर वाला? सुंदर सगळं काही मिळतं इंडियन. आणि मेजरली आम्ही पण इथेच ट्राय करतो लाईक घ्यायला सगळं. 180 बघ, काय आहे? 180 काय. किती सुंदर मंदिर आहे. तर इकडे तुम्हाला मस्त एक असं ह्यांचं कलेक्शन दाखवते की खूप साऱ्या टाईप्सचं व्हरायटी आहे. म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग. ह्या साईडला थालीज आहेत. म्हणजे जे पण काही आपल्याला ह्याच्यासाठी लागतं पूजासाठी किंवा आपल्या इंडियन रिच्युअल्सला जे पण सामान किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स असतात ते सगळे काही म्हणजे इकडे मिळतात. आणि विथ असं बोलेल की व्हरायटीसोबत. फक्त एवढंच आहे की प्राईस रेंज थोडी हेवी आहे, म्हणून बाकी कलेक्शन पण खूप मस्त आहे. लाईक तुम्ही पण बघू शकता ह्याच्यामध्ये. हां, बॅग देतो. तर झालेलं आहे सामान घेऊन. सामान कुठे आहे दाखव. तर झालेलं आहे सामान घेऊन. तर चाललोय आता घरी टॅक्सी शोधत. टॅक्सी मिळाली की घरी जाऊ, लगेच तयार होऊ. बहुतेक मी काय तयार नाही होणार, कारण मी चांगले फॉर्मल्स घातलेले आहेत. निकूला साडी वगैरे घालायची आहे. तर बघूया कशी वटपौर्णिमा होते दुबईमध्ये. रेडी होतोय आता. ओके, भेटू मग लगेच तुम्हाला. या बाय. सो गाईज, तुम्ही बघत नाहीये मला साडीमध्ये, कारण की झालेला आहे गेम. जो नहीं होना था वो हो गया है. बट इट्स ओके. म्हणजे मी हाफ रेडी वगैरे झाली. त्यानंतर मला कळलं की मला पिरियड्स येऊन गेलेत, म्हणून मग मी ड्रेस घातला. आणि आम्ही विचार केला की आपण असंच थोड्या गप्पा गोष्टी करू आणि शिवीला उखाणा घ्यायला लावू. नाही नाही, निकूने उखाणा घेणार आहे. निकू मस्त पहिलं उखाणा मी घेणार आहे बोलली. माझ्यासाठी. भाई, तर पहिलं तू घातलं हा पाहिजे. सण कुणासाठी असतो? नवऱ्यासाठी असतो ना, बायकोनी करायचा. मग मी तर तर मी जे- घेणारच नाही, नाही, आहे. नाही, नाही. पहिला तू घ्यायचा. मी बोलेल ते ऐकायचं आज. नाही खरंच. असं नाहीये, असं नाहीये. मी निकू- बोलणार, मी एक्सेप्ट करते की मी बोलणार, बट पहिला तू बोलायचा. बोलेल ना मी, तू बोल ना आता. आम्ही सगळं वटपौर्णिमेला जे जे गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या घेऊन आल्या. Exactly, आम्ही सगळं काही घेतलं. निकूला मी साडी पण घेतलेली. सांग ना निकू, ते पण मी साडी घेतलेली तुझ्यासाठी यार. त्यांनी लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल ना की तू जे हा साडी नवीन ब्लॉग, घेतलेली. हा Yes. ब्लॉग जर नवीन कोणी बघत तर असेल तर तुम्ही त्यांना पण हा समजेल तुम्ही ना. आधीच्या ब्लॉग मध्ये जाऊन चेक करू शकता की सुबीने माझ्यासाठी ऑलरेडी साडी घेतलेली फॉर वटपौर्णिमा. अँड एव्हरीथिंग वॉज ॲज पर प्लॅन. बट नाही झालं. काय करू शकतो आपण? पुढच्या वर्षी आपण जोरात करूया, इंडियामध्ये करूयात मस्त वेगळे. परफेक्ट, दॅट इज फॉर शुअर. एकदम खूप मोठ्याने करणार. आता आपण फक्त ते म्हणजे काय बोलतात त्याला, आपण आता मस्त उखाणा घेऊया. पहिलं तू घे ना यार. अरे नाही, मला बघायला लागेल प्लीज थोडं. प्लीज. अरे मला थोडी पाठ असेल. आवड आहे तुला बघणं. तर मी थोडस लिहायचा प्रयत्न केलाय करंट सिच्युएशन वरून. तर कसं वाटतं तुम्ही सांगा. येस. तर वटपौर्णिमा आली पण यंदा राहिली थोडीशी अधुरी. वटपौर्णिमा आली पण यंदा राहिली थोडीशी अधुरी. वा वा. निसर्गापुढे कुणाचीच चालत नाही, हीच आहे गोष्ट खरी. वडाला फेऱ्या पुढच्या वर्षी नक्की घालू.
वडाच्या फेऱ्या पुढच्या वर्षी नक्की घालू, पण आयुष्यभर हात तुझाच धरून चालू. ओ म्हणजे निकूचा. तू घे आता, चल. आता मी घेते. हम्म. मी ॲक्च्युली हे आधीच म्हणजे काय बोलतात त्याला विचार करून ठेवलेला की मी हे बोलणार आहे. आणि मी असं प्लॅन केलेला की तेव्हा पण आपण शुभीला ऑन द स्पॉट बोलायला लावूया, म्हणजे उखाणं घ्यायला लावूया. तर आज वटपौर्णिमेच्या स्पेशल हम्म. मी असं बोलेल, हम्म. आज वटपौर्णिमा म्हणून 7 फेरे मारते मी वडाला. आज वटपौर्णिमा म्हणून 7 फेरे मारते मी वडाला. 7ही जन्मी मिळू दे शुभमरावांसारखे पती, म्हणून आज मागणे आहे माझे देवाला. काय झालं, बंद का झाला? मी केलं त्याला बंद. 7 जन्मासाठी पक्का पाहिजे ना तुला? मोर देन 7 जन्म रे, म्हणजे ऑलरेडी बुकिंग करते माझी. लाईफ टाईम. हा त्याच्यासाठीच मला लोक पण जातात पाहिजे. माहितीये का. मला पण पाहिजे खरंच. शुभी तू पण मी तर मानलं पाहिजे. कालच तुझ्यासाठी पोस्ट टाकला इंस्टाग्राम यार, तू मला पाहिजे शुभीला पण म्हणून. पाहिजे म्हणून शुभीने पण उपवास ठेवला माझ्यासोबत, माहिती तुम्हाला. हा म्हणजे यार. मी तर ठेवलाच, म्हणजे मुलींना तर आणि तुम्हाला ठेवायलाच माहिती आहे- लागतं नवऱ्यासाठी, हा, पण शुभीने पण माझ्यासाठी ठेवला. मग ऑब्व्हियसली तुम्हाला पाहिजेच यार. तर आज आहे ना उपवास ठेवला. मला ना भूक खरंच सहन नाही होत, बट ऍक्च्युली आय डोंट नो आज मला भूकच नाही लागत आहे. खिचडी थोडीशी केलेली, तर सकाळी नाश्त्याला पण तेवढीशीच खाल्ली मी, आणि दुपारी पण तेवढीशीच खाल्ली, म्हणजे थोड्याशाच Actually- डब्यातून घेऊन गेलेली, पण ऍक्च्युली भूक नाही लागली. दोघांना पण असं आहे ना, असं वाटत नव्हतं की आणि असं आता खावं. आता सामान घेऊन येत होतो ना, तेव्हा टॅक्सीच भेटत नव्हते. तर उन्हामधून, इतक्या कडकडीत उन्हामधून चालत येत होतो ना, खूप तरी पण भूक नाही लागली. Yes. तर आता टेन्शन नाही, आपण जे आणलेले आहेत आंबे वगैरे तेच खाऊ आपण, निघू. आणि मजा करू. आंबे आणि केळी आणलेले, म्हणजे आपण ते तिथे नैवेद्य दाखवतो ना देवाला, तसं. तर तसं आणलेलं, तर आम्हीच खाणार. क्या करे. तर पुढचा व्लॉग आपण खूप मस्त करेल. येस. थोडासा टाइम भेटत नाही झालाय, कारण कामाच्या म्हणजे ह्या खूप साऱ्या गोष्टी गडबडीमुळे. अशा चालल्यात लाईफमध्ये. हा. तर आम्ही लवकरच थोडंसं काही गोष्टींमधून असं फ्री होऊ आणि मस्त मस्त व्लॉग्स परत बनवायला स्टार्ट करू. तुम्हाला आता दाखवतोय की आम्ही कसं दिसतोय ऍक्च्युली. शुभी, वेट अ मिनिट. ठॅनटॅडान. नाही, कशी दिसते माझी बायको? आम्ही असं मस्त क्यूट रेडी झालोय आणि मी घातला ड्रेस. मी आहे ऑफिसच्या कपड्यांमध्ये, येस, आणि निकू आहे एकदम ड्रेस मध्ये. मी मस्त रेडी झाली, जस्ट टू फील की हा आज काहीतरी आहे म्हणून. मी एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी. हमेशा एक्साइटेड. तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. येस. तुम्ही बघत राहा शुभनिक वर्स, आणि तुम्ही सांगा कसं तुम्हाला काय अजून काय बघायचं आहे, काय कशाचे व्लॉग करू शकतो आपण. टिल देन, Like, share, subscribe to our channel. Bye, 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 bye. And happy Vatapurnima, guys. सगळ्यांना Yes. बाय बाय. आणि नाव कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, बाय.